नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, चेहऱ्यावरची स्माइल जाऊ द्यायची नाही। एक स्माइल ताईसाठी, एक बाबांसाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओ ऐकायला सुरुवात करा। तर चला, इथं आल्यावर सुद्धा आज मी तुम्हाला स्माइल मागितली, एस ज्योतिष कट्टाला यासाठी मागितली का तर पाहिजे। स्माइल ही महत्वाची आहे। त्याच वेळी आपण केलेले उपाय हे आपल्याला लागू पडतात। आता कोणताही उपाय करताना 2025 साली बुध ग्रह बुद्धीची देवता, शुक्र ग्रह लक्झरी लाईफची देवता, या सगळ्या होण्यासाठी आणि देवांचे देव महादेव, कुठलेही उपाय जर तुम्ही महादेवांवर केलेत तर ते सर्व देवांपाशी पोहोचतात आणि आपली कामं लवकर होतात। तर 2025 साली श्रीमंत व्हायचा असेल, पैसा कमवायचा असेल, 9 नंबर आहे, पैसा कमवायला सगळ्या राशींना भरपूर काही मिळणार आहेत, पुढे तुमच्या येणार आहे। पण ते खायचं कसं, ते कमवायचं कसं, ते काय करायचं कसं, हे कोण आपलं सगळं विचार करतं? आपलं मन, आपली बुद्धी, आपलं डोकं। यासाठी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा उपाय सांगायच्या आधी हे सांगते तुम्हाला मी की पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे। तुम्ही काय म्हणत असता? तुमचं मन जर म्हटलं तुम्ही चुकीचे आहात तर ते चुकीचंच ठरत जातं, कारण युनिव्हर्स मध्ये तेच जातं। तुम्ही म्हणत राहिलात की हे ताई काय सांगती, सगळेजण पैसा कमावणारे, मी असा भिकारी, मी काय पैसा कमावणारे, हे तुम्ही तुमच्या मनात म्हटलात की युनिव्हर्स मध्ये तेच सोडलं जातं। त्याचप्रमाणे मी आयुष्यभर काही करू शकत नाही, 11 ते 5 जॉब करू शकतो, यापेक्षा मला त्या लिमिटेड पगाराशिवाय कधीच मी काही करू शकत नाही। काय होतं? हेच युनिव्हर्सला जातं, हेच मन जे चिंततं तेच युनिव्हर्सला जातं। म्हणून मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करा की मी पण बिझनेसमॅन होऊ शकतो, मी पण हे करू शकतो, मी पण ते करू शकतो। या गोष्टी महत्वाच्या आहेत। पॉझिटिव्ह थिंकिंग, मनातनं पण, तोंडातनं पण, थॉटमध्ये पण, सगळीकडे आपल्या पॉझिटिव्ह 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 पाहिजे। त्यावेळी बघा 2025 साल तुम्हाला किती सुंदर जाणार आहे। ते चांगले विचार करा, चांगलंच होईल। आता उपाय सांगते तुम्हाला। बुध ग्रह आणि शुक्र ग्रह मजबूत करून घ्यायचे आहेत तर काय केलं पाहिजे? 2 ते 3 उपाय मी सांगते तुम्हाला, त्यातले जे कुठला तुम्हाला बुध ग्रह आणि शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी लागेल तो तुम्ही जरूर करा। आता बुध ग्रह मजबूत करण्यासाठी बुद्धीची देवता कोण आहे? गणपती बाप्पा। मागं पण सांगितलं मी की हिरव्या दुर्वा गणपती बाप्पाला रोज वाहा, घरातल्या वाहा, देवळातल्या वाहा, त्यामुळे बुध ग्रह स्ट्रॉंग होतो। देशी गाईला हिरवा चारा खायला घाला, बुध ग्रह स्ट्रॉंग होतो। त्याचप्रमाणे शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी तुम्हाला ज्या काही शुक्र ग्रहाच्या रेमेडी सांगत आलेलो आहोत आपण की गाईची सेवा करा, गाईला सगळ्यात पहिली पोळी, घरात जी पहिली पोळी बनती ती गाईला घाला, किंवा शुक्र ग्रहाचे अजून बरेच सारे उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहेत की साखर दान करा, तांदूळ कायमस्वरूपी घरामध्ये भरलेले राहू देत। शुक्राचं काय आहे? तांदूळ आहे, साखर आहे। या गोष्टी घरातल्या कधीही संपल्या नाही पाहिजेत। घरातला तांदळाचा आणि साखरेचा डबा जर भरलेला असला तर आपोआपरित्या शुक्र ग्रह हा मजबूत होतो। शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी शुक्र मणी असतो तो वापरला तरी चालतो। शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला शुक्र ग्रहाला सगळ्यात छान काय आवडतं तर जे लोक छान राहतात, ज्यांच्यापासून सुवास येतो, म्हणजे तुम्ही डिओ, सेंट, अत्तर, परफ्यूम या गोष्टी लावत चला, त्यामुळे शुक्र मजबूत होतो आणि लक्झरी लाईफकडे आपण लवकरात लवकर जातो। या ज्या आलिशान वस्तू सगळ्या आहेत, मेकअप करणं, इथं सुद्धा शुक्र ग्रह प्रसन्न होतो। तुम्ही जर अवतारात राहिलात तर नाही शुक्र ग्रह प्रसन्न होणार। उगाच तुम्ही पांढऱ्या दाढ्या वाढवून बसलात, नाही शुक्र ग्रह तुमचा पॉवरफुल होणार, कारण हे त्यांना आवडत नाही काही। हे लक्षणं कुणाची सगळी राहू आकर्षित करून घेण्याचे, जेंट्स लोक असो, लेडीज लोक असो, सगळ्यांना फाटके गाऊन घालणं, फाटके बनियन घालणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला रंकाकडे नेऊन जातात, दारिद्र्याकडे घेऊन जातात। ही कोणत्याही गोष्ट शुक्राला आवडत नाहीत आणि त्यामुळे तुमची परिस्थिती कधी सुधारत नाही। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा शुक्र ग्रह मजबूत करून घ्यायचा असेल, 2025 सालचा 9 आकडा तुम्हाला सुद्धा जर लागू करून घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा आहे शुक्र बुध ग्रह। मंगळ ग्रह तर आहेच आहे, पण आधी लक्षात घ्या हे 2 ग्रह आपल्याला महत्वाचे आहेत। तर शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी स्त्रियांनी व्यवस्थित योग्य
फाटके तुटके न कपडे घालता मेकअप असावा. मेकअप मीन्स मेकअप काय तुम्ही काय लाले लिपस्टिक काय सगळं लावून बसणं ह्याला मेकअप नाही म्हणत. स्वच्छ राहणे ह्याला सुद्धा एक मेकअपच म्हणला जातो. पण तरी सुद्धा मेकअप प्रोडक्ट्स हे सगळे लक्झरी लाईफमध्ये शुक्राच्या खाली येतात. त्यामुळे नक्की लिपस्टिक लावावी, नक्की काजळ लावावं, ह्या गोष्टी येतात. त्याचप्रमाणे व्यवस्थित कपडे घालावे, कायमस्वरूपी व्यवस्थित राहावं. पुरुषांनी फाटके बनियन घालणं, दाढ्या वाढवणं या गोष्टी बंद करा. या सगळ्या गोष्टी राहूकडे जातात. म्हणजे तुम्ही जर एखादं असेल तुम्हाला शिवाजी महाराजांसारखा काही नाद असेल तर तो वेगळा, पण उगाच बिनकारणाची 4-4 दिवस दाढी नाही करायची. हे तुम्हाला घेऊन जातं दारिद्र्याकडं. तर या गोष्टी टाळल्या आणि बुधाच्या या गोष्टी केल्या तर बुध आणि शुक्र आपोआपच मजबूत होतात. दुसरं यासाठी आपण काय करू शकतो, नवग्रह चौकी. सगळ्यात बेस्ट नवग्रह चौकी वापरणं, शुक्रमणी वापरणं, या गोष्टी वापरा. आता एक उपाय सांगते की तो उपाय करून सुद्धा तुम्हाला शुक्रग्रह प्रसन्न करून घेता येतो. वेलची, हिरवी वेलची कशाचं प्रतीक आहे, बुधाचं प्रतीक आहे. त्याचबरोबर साखर हे शुक्राचं प्रतीक आहे. आता हे दोन्ही ग्रह आपल्याला मजबूत करून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला महादेवांना सुद्धा खुश करून घ्यायचे. देवांचे देव महादेव आहेत, तेच सगळ्या ग्रहांना पुढे आपल्याला चालवणार आहेत. तर सोमवारी सुरुवात करून कोणत्याही सोमवारी सुरुवात करून तुम्हाला हवं तितक्या दिवस, तुम्हाला लक्झरी लाईफ मिळेपर्यंत किंवा आयुष्यभर हा उपाय केला तरीही चालू शकतो. मध्ये गॅप पडला सोडून द्या, परत करा. तुम्हाला जर वाटलं 5 करायचे, तुम्ही ठरवून 5 करा. तुम्हाला जर आयुष्यभर पैसा नको असेल तर तुम्ही 5 करून बास करा. तुम्हाला आयुष्यभर लक्झरी लाईफ हवी आहे, पैसा हवाय, सर्व काही सौंदर्य हवाय, तर तुम्हाला जेवढे सोमवार जमेल तेवढे सोमवार तुम्ही हा उपाय करत चला. काय करायचं आहे, वेलची आणि साखर मिक्सरच्या भांड्यातनं काढायची मस्तपैकी. थोडी घ्या, एकदम 4-8 सोमवारची करून ठेवली तरी चालेल, पण तीच घेऊन चहात वगैरे घालू नका, त्याला अशुद्ध करू नका. वेलच्या घ्या थोड्याशा, थोडीशी साखर घ्या, ते मिक्सरच्या भांड्यातनं छानपैकी काढा. वेगळ्या एखाद्या डबीमध्ये ठेवून द्या. डबी स्टीलची नसावी, डबी प्लॅस्टिकची नसावी, याची काळजी घ्या. कारण हे आलं की शनी आला, प्लास्टिक आलं की राहू आला. या 2 गोष्टी सोडून तुमच्याकडे जे काही असेल त्या गोष्टीमध्येच तुम्ही काचेच्या जर डबी, काचेची बरणी असं काही असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. ही पावडर ठेवा आणि दर सोमवारी महादेवाच्या देवळात जायचं. पाण्यामध्ये घालून त्यातल्या 2 चिमटी पाण्यामध्ये घालायच्या. महादेवाच्या देवळात, घरात नाही चालणार. देवळात जायचं, तुपाचा दिवा लावायचा, सुवासिक उदबत्ती लावायची. महादेवांना 3 टाळ्या वाजवून जागं करायचं. महादेवाच्या देवळात कधीही टाळ्या वाजवल्याशिवाय माघारी येऊ नये हेच आपलं शास्त्र सांगतं. त्यामुळे पहिल्यांदा महादेवाला 3 टाळ्या वाजवाव्यात. त्याच्यानंतर त्याच्यावर साधं पाणी थोडंसं घालावं. तुम्हाला जर दूध घालायची इच्छा असेल तर तिथं तुमचा चंद्र सुद्धा मजबूत होईल, तर दूध थोडंसं घालावं आणि त्याच्यानंतर हे वेलची आणि साखर एकत्र केलेलं जे आपलं पाणी आहे, ह्या पाण्यानं त्याचा अभिषेक करावा. पांढरं फूल व्हावं, भस्म व्हावं, बेलाचं एखादं पान व्हावं. फुलं असतील तर फुलं जे असेल तुमच्याकडे शक्य त्यावेळी ते व्हावं आणि तिथंच बसून महादेवांचा बुधाचा जप करावा, शुक्राचा जप करावा, चंद्राचा जप करावा आणि महादेवांचा सुद्धा जप करावा. जितक्या वेळा 1, 2, 2, 3, 3 वेळा जरी त्यांचे जप किंवा मोबाईलवर लावलं तरी सुद्धा चालेल. नवग्रह जे स्तोत्र आहे ते म्हटलं तरीही चालेल, पण ते तिथं बसूनच म्हणायचं आहे. जर तुम्ही हा उपाय केलात तर दुश्मन सुद्धा तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. एवढा चांगला योग निर्माण होईल सगळ्या ग्रहांचा आणि तुम्हाला 2025 साली कुणीही पैसा कमवायला अडवू शकत नाही, कुणीही तुमची तब्येत वाईट करू शकत नाही आणि मन हेल्दी असेल तर साऱ्या गोष्टी हेल्दी असतात. त्यामुळे मन प्रसन्न ठेवा, मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी लवकर मिळणं सोपं जाईल. मनामध्ये त्या गोष्टीनं जगायला शिका. तुम्ही जे मागता, तुम्ही जे करता ते झालंय, ते मिळालंय.
मला आत्ता माझं म्हणणं आहे, मला आत्ता यूट्यूबचं बटन मिळालंय तर माझ्या डोळ्यासमोर दिवसातनं 56 वेळा यूट्यूबचं बटन मला मिळालंय किंवा माझे सबस्क्रायबर्स ऐसे ज्योतिष कट्टाचे 1 लाख झालेत, हेच माझ्या डोळ्यासमोर सारखं पाहिजे. त्यावेळी त्याचं फळ मला मिळेल किंवा त्यावेळी ते माझ्या डोक्यात युनिव्हर्समध्ये जाईल की बाबा माझे एवढे सबस्क्रायबर झाले आहेत, थँक्यू युनिव्हर्स, आणि माझ्या मागे ऐसे ज्योतिष कट्टाचं यूट्यूब बटन सुद्धा आलं आहे. हे मी रोज स्वप्न बघते. याच्यामध्ये जर जगलं तर मग पुढे जाऊन आपलं ते स्वप्न पूर्ण होतं किंवा मग युनिव्हर्स सुद्धा आपल्या ह्याला साथ देतो. तर चला 2025 साली बुध आणि शुक्र ग्रह मजबूत करा, म्हणजे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल, पैशाची कमतरता भासणार नाही. मन काय म्हणतं याकडे लक्ष द्या. या गोष्टींचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.